23 जून. शुद्ध हेतू, शुद्ध कृती, परमार्थाची आवड, परमात्माच सर्वस्व. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते व प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी व त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र व नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. नको दैन्यवाने जिने भक्ती उणे, हेच रामरायाजवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपले कामे करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस, असे भगवंताजवळ मागावे. आजवर कळत न कळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर, पुढे पुन्हा नाही करणार, असे म्हणावे. म्हणजे मागील पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात. त्यांना मीच एक काय तो शहाणा मोठा असा अभिमान असतो. पण त्याचेपेक्षा लक्षावधी शहाणे व श्रीमंत आहेत हे तो जाणत नाही. तो खालच्या लोकांकडे पाहतो व त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतो. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना मला कोठे दुःख आहे असे वाटते, पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो. भाड्याने राहिलेले घर आपले म्हणणे म्हणजे सर्व संपत्ती लक्ष्मीपतीची असूनही आपली म्हणणे होय. आपण परमेश्वराचा मुनी म्हणून काम करावे. जो खरा करता आहे त्याचे मोठेपण खरे असते. खरे करतेपण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते. आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नौकर नसून मी भगवंताचा आहे असे माणसाला वाटावे. याकरिता भगवंत ज्या ठिकाणी आहे तेथे त्याला शोधा. तो सर्वांच्या हृदयात आहे म्हणून तेथे त्याला पहा. देव आहे असे खऱ्या अर्थाने वागणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सत्शास्त्र व सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. जय श्रीराम.